किती सुंदर गणित आहे। एका झू मध्ये काही हरण आहे म्हणते, बघा काही हरणाले पाय असतात 4 व काही मोर आहे, मोराले पाय असतात 2, त्यांची एकूण संख्या 80 आहे। एकूण संख्या 80 म्हणजे त्याची डोक्याची संख्या म्हटलं तरी चालते, एकूण संख्या 80 आहे व त्याच्या पायाची एकूण संख्या 200 आहे। तर मोरांची संख्या सांगा, कशाची संख्या सांगा म्हणते, मोर। मग पहा काय करायचे, त्याचे जे पाये दिलेले आहे, पाये दिलेले आहे 200, या 200 ची अर्धी करा 2 न भाग देऊन, मग या 2 न जर 200 ला भाग दिले ते येतात 100। जे आलेले 100 आहे याच्यामधून जे डोके दिलेले होते 80 हे मायनस करा। आता 100 मधून जर 80 मायनस केले तर 20 येतात। 20 जो येतो हा 4 पायाचा प्राणी येतो। 4 पायाचा प्राणी कोण आहे, हरण। मग जर समजा 20 याच्यात हरण असन तर या 80तून 20 गेले, 80तून किती गेले, 20 गेले, एकूण 80 होते की नाही, 80तून 20 गेले तर 60 राहतात। तर 60 काय असतील, मोर। मोरांची संख्या किती असेल, 60। जर तुम्हाला मोरांची संख्या विचारली तर 60 घ्या, आणि जर तुम्हाला हरणाची संख्या विचारली तर किती घ्या, 20। आणि 60 आणि 20 एकूण किती होतात, 80। मग आपल्याला विचारलेलं आहे मोरांची संख्या सांगा, तर किती आहे, 60। समजून राहिलं? याच्यानंतरचं गणित तुम्ही करून बघा आणि त्याचं उत्तर 100% कमेंट्स मध्ये सांगा। हे गणित, धन्यवाद।